डोमेस्टिक टुरिस्ट जे आहेत आपले ते साधारणपणे आपले फॉरेनचं नाही आहे, दोन्ही आहेत. हे बघा, फॉरेन टुरिस्ट आपल्याकडं 9.95 मिलियन, म्हणजे साधारणपणे 1 कोटीच्या आसपास हा आकडा येतो. बरोबर आहे? कालावधी नाही, संपूर्ण वर्षभराचा हा आकडा आहे. भारतात एकूण 9.95 मिलियन म्हणजे 1 कोटी भारताचा, त्यापैकी महाराष्ट्रात 3.7 मिलियन. म्हणजे महाराष्ट्रात स्टे करतात की फक्त ट्रॅव्हलिंग? आता हा जो आकडा आहे हा साधारण फॉरेनचे जे लोक भारतात येतात त्यांचा असतो, आणि ह्यात बिझनेस म्हणून येणारे 10% लोक असतात, पण 90% हे टुरिस्ट असतात. रिलेटिव्ह आणि बिझनेस करणारे ठराविक लोक असतात. हो ना. ही यंत्रणा जी आहे ना ती ASIचे, आता त्याच्यासाठी डायरेक्टरेट ऑफ टुरिझमने एक एजन्सीची अपॉइंटमेंट केलेली आहे. हे आकडेवारी प्रत्येक साईटवरती तुम्हाला कलेक्ट करावी लागेल आणि त्याचं ऑथेंटिकेशन करावी लागेल. बरोबर आहे? त्यामुळं हे आकडेवारी तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा सगळं ऑथराईज होईल. पण आजचे जे काही प्रिलिमिनरी आकडेवारी भारत सरकारच्या टुरिझम मार्फत घोषित केलेली आहे ती ही आहे. आणि डोमेस्टिक टुरिझममध्ये महाराष्ट्राचा 7वा नंबर आहे, उत्तर प्रदेशचा 1ला नंबर आहे. आणि ती जी संख्या आहे डोमेस्टिक टुरिस्टची ती 2,950 मिलियन आहे. आता म्हणून मी आकडेवारीच्या जंजाळात जास्त जात नाही, कारण हे पटकन अनेक देशांची अर्थव्यवस्था हो निर्भर आहे, सगळ्यात जास्त ग्रोईंग आहे. अगदी बरोबर. आकडेवारी आणि याचं समर्पक सगळे नाही, आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे, पण आपल्याकडे काय झालंय, महाराष्ट्रामध्ये पर्यटन हा आपल्या एकूण महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा फार मोठा सिग्निफिकंट भाग नाही. अनेक राज्य किंवा अनेक देश असे आहेत की जे पर्यटनावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात, कारण तो देशाची ओळखच पर्यटक देश म्हणून आहे. आपला हा सगळ्यांना आवडीचा आणि गरजेचा विषय आहे. समुद्र पण आहे, हो, पण आहे, जंगल पण सगळंच आहे आपल्याकडे. प्रयत्न काय? नक्कीच हे प्रयत्न म्हणजे आता मी जसं सुरुवातीला आपल्याला बोललो की डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन ही नवीन संकल्पना आली. म्हणजे ते डेस्टिनेशन डेव्हलप करायचं तुम्हाला. आज काय होतंय की सगळे विभाग, वेगवेगळे विभाग काम करतात आणि कुणीच त्यात लक्ष घालत नाही. तर ते डेस्टिनेशन एका अम्ब्रेला खाली डेव्हलप करायचं आहे आपल्याला. हा प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचा आहे.